नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महा टी ई टी पेपर 1 संदर्भात काल मी संपूर्ण अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपल्याला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आणि आज आपण अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, ज्यात 30 गुणांचा महत्त्वपूर्ण विषय आहे, याच्यावर आपण आज सविस्तर थोडंसं चर्चा करणार आहोत. तर महा टी ई टी पेपर 1मध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातून 30 प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा विषय आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालविकास म्हणजे काय, बाल शिकण्याचे सिद्धांत, बुद्धिमत्ता, समावेशक शिक्षण आणि अध्यापनशास्त्र या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. बालविकासाची संकल्पना काय असते की बालविकास म्हणजे बालकाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाची सतत चालणारी प्रक्रिया होय. तर बालविकासाच्या संदर्भामध्ये बालकांचा संपूर्ण आणि सर्वांगीण विकास महत्त्वपूर्ण असतो, ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक विकाससुद्धा सतत होत असतो आणि त्याची प्रक्रिया आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर बालविकासाची काही तत्त्वे असतात, जसं की विकास हा सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास सामान्य ते विशिष्ट दिशेनेच होत असतो. प्रत्येक बालकाचा विकास जो असतो तो वेगवेगळा असतो. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव असतो. तर हे विकासाची तत्त्वे समजून घेणं आवश्यक असतं आणि याच्यावर सुद्धा काही प्रश्न असतात, जसं की वाढ आणि विकास याच्यातील काही फरक, याच्यावर काही प्रश्न येतात. विकासाची तत्त्व मग कोणती आहेत त्याच्यावर प्रश्न येतात. विकासावर परिणाम करणारे घटक याच्यावरसुद्धा प्रश्न येत असतात. त्यामुळे या घटकाचं थोडं सविस्तर आपण वाचन जर केलं तर निश्चितच आपल्याला याच्यातून 3-4 प्रश्नांची उत्तरं सहज आपल्याला देता येऊ शकतात. म्हणून या घटकाचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. यासाठी आपण बालविकासाची संकल्पना मानसशास्त्रीय पुस्तकातून व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. घटक दुसरा याच्यातला की बालविकासाचे टप्पे. आपल्या सर्वांना माहिती आहे की बालविकासाचे जे टप्पे आहेत ते आपण BEd शिकलेलो आहोत, परंतु आपण बऱ्याचदा अनेक वर्ष झाल्यानंतर ह्या गोष्टी विसरलो असतो. मग आपल्याला हे टप्पेसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये अर्भक अवस्था म्हणजे जन्मपूर्व ते 2 वर्षापर्यंतची अवस्था असते, ज्याच्यामध्ये जलद आणि शारीरिक विकास होत असतो. भाषा विकासाची सुरुवातीच्या जन्मानंतरच्या 2 वर्षापर्यंत होत असते. नंतर पूर्व बाल्यावस्था 2 वर्ष ते 6 वर्ष हा आपला कालावधी असतो. आणि या पूर्व बाल्यावस्था हा शालेय शिक्षणाच्या आधी म्हणजेच ECCमध्ये आपण पूर्व प्राथमिक शिक्षणमध्ये याच्यासाठी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर पूर्व बाल्यावस्था ही खेळातून शिक्षण, कल्पनाशक्तीचा विकास या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतो. आणि नंतर म्हणजे उत्तर बाल्यावस्था. तर 6 ते 12 वर्ष हा वयोगट हा शालेय शिक्षणाची सुरुवात या वयोगटापासून होत असते. सामाजिक कौशल्यांचा विकास, मित्र, बालकाचा वावर असेल किंवा भाषेचा विकास असेल, शेजाऱ्यांशी संवाद असतील, या गोष्टी सामाजिक कौशल्यांचा विकाससुद्धा या ठिकाणी होत असतो. तर हे आपण बालविकासाचे जे टप्पे आहेत हेच टप्पे साधारणतः पहिल्या पेपरला 12 वर्षापर्यंत येत असतात. तर हे आपण टप्पे समजून घ्या आणि याच्यावरचे सुद्धा काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात, त्याची तयारी आपण करणं आवश्यक आहे. घटक तिसरा पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत, याच्यावर काही प्रश्न येत असतात, हा आपण समजून घेणं आवश्यक आहे. पियाजेचे महत्त्वपूर्ण 4 टप्पे आहेत. संवेदन क्रिया अवस्था 0 ते 2 वर्ष, पूर्वसंकल्पनात्मक अवस्था 2 ते 7 वर्ष, मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 11 वर्ष आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 वर्षानंतर. तर इयत्ता 1ली ते 5वीमधील विद्यार्थी प्रामुख्याने मूर्त क्रियात्मक अवस्थामध्ये असतात आणि या अवस्था असल्यामुळे याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. याच्यासाठी आपण थोडं पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. नंतर आहे विगोत्सीचा सामाजिक विकास सिद्धांत. याच्यामध्ये मुख्य संकल्पना आहेत. सामाजिक परस्पर संवादामुळे शिक्षण घडत असते. विगोत्सीच्या सामाजिक विकासामध्ये हे महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. नंतर झोन ऑफ प्रॉक्सिमेटेड डेव्हलपमेंट ZPDवर सुद्धा प्रश्न येत असतात आणि त्याचासुद्धा आपल्याला थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आधार देऊन शिकवणे हा सुद्धा मुद्दा सामाजिक विकास सिद्धांतामध्ये विगोत्सीच्या याच्यात दिलेला आहे. याच्या संदर्भात एखादं उदाहरण म्हटलं तर शिक्षक विद्यार्थ्याला थोडी मदत करून नवीन संकल्पना शिकवत असतो. हे उदाहरण यासाठी सामाजिक सिद्धांतामध्ये लागू पडते. नंतर घटक 5वा कोहलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत. तर हा सिद्धांत काय आहे
की या सिद्धांतामध्ये काही स्तर आहेत, जसं पूर्वपारंपरिक स्तर आहेत, पारंपरिक स्तर आहेत, उत्तर पारंपरिक स्तर आहेत. तर या स्तरांचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. याच्यासाठी प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी बहुतेक पूर्वपारंपरिक स्तरात येत असतात, त्याच्यामुळे पूर्वपारंपरिक स्तराचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. नंतरचा घटक आहे बुद्धिमत्ता. तर या घटकांमध्ये सुद्धा आपल्याला 4-5 प्रश्न येत असतात. यात बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर नवीन परिस्थिती अशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तेवरच्या काही व्याख्या असतात, त्या व्याख्यासुद्धा आपल्याला विचारल्या जातात. त्या व्याख्यांचे सिद्धांत, बुद्धिमत्तेचे सिद्धांत हे सुद्धा आपल्याला विचारले जातात. जसं की स्पिअरमनचा द्विघटक सिद्धांत बुद्धिमत्तेचा आहे, थर्स्टनचा समूह घटक सिद्धांत आहे, गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आहे. हे सिद्धांत आपण सविस्तर जर समजून घेतले तर निश्चितच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येतात. गार्डनर विविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये भाषिक, तार्किक, संगीतविषयक, शारीरिक, आंतरवैयक्तिक आणि व्यक्ती अंतर्गत या क्षमता येत असतात. आणि याच्याच संदर्भात आणखी उपक्षमतासुद्धा येतात. त्यासाठी आपण सर्व गार्डनरच्या बुद्धिमत्तेचे सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. नंतर आहे शिकण्याचे सिद्धांत. आता याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न येत असतात आणि यात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा मी सविस्तरसुद्धा आपल्याला पुढचा व्हिडिओ देणार आहे की शिकण्याचे सिद्धांत, याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे. याच्यावर 5-6 प्रश्न येत असतात आणि यासाठी आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. जसं की थॉर्नडाईकचा सिद्धांत प्रयत्न आणि चुका हा सिद्धांत आहे. सविस्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, परंतु थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे प्रयत्न आणि चुका सिद्धांत. पावलावचा सिद्धांत आहे अभिजात अनुबंधन सिद्धांत आहे. तर स्किनरचा आहे क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत किंवा पुनर्बलन सिद्धांत. बांदुराचा सिद्धांत आहे निरीक्षणातून शिकणे. तर हे आपण सविस्तररित्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये निश्चितच शिकण्याचे सिद्धांत आपण समजून घ्या. याच्यातून आपल्याला 5-6 प्रश्न सहज उत्तरं आपल्याला देता येऊ शकतात. त्यानंतरचा घटक आहे समावेशक शिक्षण. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देऊन एकत्र शिक्षण देणे. याच्यामध्ये जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थी असतील, गतिमंद विद्यार्थी असतील, अशा सर्वांना एकत्रित समान सिद्धांतामध्ये शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा विषय या ठिकाणी आलेला असतो. याची वैशिष्ट्य असतात की भेदभावमुक्त वातावरण, सर्वांसाठी शिक्षण, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असतो. विशेष गरजामध्ये जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतात ते सुद्धा समाविष्ट असतात. त्याच्यामुळे हा विषय महत्त्वपूर्ण आहे, आपण समजून घेणं आवश्यक आहे. याची थोडक्यात आपण तयारी करणं अपेक्षित आहे. पुढचा घटक आहे अध्यापनशास्त्र. आता अध्यापनशास्त्र आपण सर्वांना माहिती आहे की आपण DED BEDमध्ये अध्यापनशास्त्र शिकलो आहोत. रोज दैनंदिन अध्यापनामध्ये आपली प्रक्रिया सुरू असते. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. अध्यापनशास्त्र म्हणजे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकविण्याचे शास्त्र. तर या शास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण पद्धती आहेत, त्या पद्धतींच्या अनुषंगाने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. जसे की याच्यातली महत्त्वाची तत्त्वे आहेत बालकेंद्रित शिक्षण, चाइल्ड सेंट्रल पेडागॉजी जी आलेली आहे त्या दृष्टीने नेमक्या अध्यापनशास्त्र काय, टीचर इज अ फॅसिलिटेटर. शिक्षक हा सुलभक असतो आणि सुलभक असताना विद्यार्थी स्वतः शिकत असतो, स्वतःच्या गतीने शिकत असतो. बालकेंद्रित शिक्षणाचे सिद्धांत आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. नंतरचा आहे की कृतीद्वारे शिक्षण. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आपण शालेय अध्यापनामध्ये सध्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा वापर करत असतो. त्यासाठी याच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला येत असतात. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे अनुभवाधारित शिक्षण, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात आणि याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. हे सर्व ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न येत असतात. 5-6 प्रश्न अध्यापनशास्त्रावर येतात आणि अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न अतिशय सोपे असतात, परंतु बऱ्याचदा समजून घेणं शिक्षकांना किंवा भावी शिक्षकांना कठीण जातं, म्हणून याची उत्तरं चुकतात. आणि याचा थोडासा व्यवस्थित जर विचार केला किंवा एकदा नव्हे तर 2दा प्रश्न वाचन केला तर याची उत्तरं आपल्याला सहज सोडवता येऊ शकतात. नंतर सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCच्या दृष्टीने काही अध्यापनशास्त्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षणामध्ये अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हा जो त्रिकोण आहे याच्यावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याच्या दृष्टीने त्याच्यातले जी काही 8 साधनं आणि तंत्र आहेत या दृष्टीने काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. अध्यापनशास्त्राच्या दृष्टीने आपण तयारी करा. पुन्हा सध्याच्या काळामध्ये मूल्यमापनाची जी बदलती पद्धती, हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजे आपल्याला समग्र शिक्षण प्रगती पुस्तक जे आहे त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण हा जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषय आहे याचा जर आपण सविस्तर थोडा अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला याच्यातले 30 प्रश्नांची उत्तरं
100% बरोबर येऊ शकतात असं आपण अभ्यास केला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. नंतरचं पुढच्या जर महत्त्वपूर्ण विषय विचार केला तर आपण नेमकं या विषयाचा अभ्यास करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे की मानसशास्त्र आणि त्यांचे सिद्धांत आपण थोडे पाठ केले पाहिजेत. पियाजे, विगोत्स्की आणि कोलबर्ग यांच्यावर दरवर्षी प्रश्न येत असतात, त्याच्यावर सुद्धा आपण थोडा फोकस केला पाहिजे. समावेशक शिक्षण आणि RT याच्या आधारे काही प्रश्नांचा आपण सराव केला पाहिजे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजेत, ज्याच्यात प्रश्न कसे येतात हे समजतं. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय समजून घेतला तर TETमध्ये चांगले गुण मिळतात आणि नियमित अभ्यास संकल्पना समजून घेऊन प्रश्नांचा सराव करणं हे यशाचं मुख्य सूत्र आहे. म्हणून आपण या दृष्टीने अभ्यासाला लागा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. आपण सर्वजण आतापर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.